आपल्याला विचारलेला आहे। पहा, सेमच पद्धत करा, बाकी काही नाही करायचं। इथं म्हटलं 13च्या नंतरची, सुरुवातीला 13 लिहून घ्या, नंतरची संख्या म्हटली त्यामुळं प्लस, आणि आपल्याला विचारली 41वी संख्या, म्हणून 41ची अगोदर दुप्पट करा, बे एक बे 4 दोने 8, पण सुरुवातीला 13 ही विषम संख्या आहे आणि समोर समसंख्या विचारली आहे, म्हणून आलेल्या गुणाकारातून 1 मायनस करायचा राहतो। 82 मधून 1 मायनस केलं तर 81 उत्तर राहतं। 81 यामधून बेरीज करायची, मग 3 आणि 1 4, 8 आणि 1 9, आपलं उत्तर येतं 94, म्हणजेच 94। ऑप्शन क्रमांक डी आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे। कळलं का सगळ्याला? कळलं सगळ्याला? ठीक आहे। हा, पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला आता वळायचं आहे। पहा, 20 नंतर येणारी क्रमागत 15वी विषम संख्या कोणती? हाई टाईप टास्क लेवलचा आहे। कसं करायचं? सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं, 20 नंतर येणारी म्हटलं ना, म्हणून अगोदर 20 लिहा, नंतरची संख्या म्हटलं त्यामुळं प्लस, कितवी म्हटलेलं आहे 15वी, म्हणून याची दुप्पट करा, 15 दोने 30, सुरुवातीची संख्या 20 सम आहे, नंतरची विषम आहे, दोन्ही संख्या भिन्न असतील तर आलेल्या गुणाकारातून 1 मायनस, 30 मधून 1 मायनस केला राहिले 29, 29 यामध्ये प्लस करायचे, मग 0 अधिक 9 9, 2 अधिक 2 4, उत्तर येतं 49। प्रश्नाचं उत्तर काय आलं आपल्या? ऑप्शन बी 49। कळलं इथपर्यंत सगळ्याला? व्हेरी गुड। समजत आहेत का रे मित्रांनो? सांगा मला कमेंट करून, सगळ्यांनी कमेंट करून सांगा। मी कमेंट ऑन केल्यात की सगळ्यांना प्रश्नांची उत्तरं समजत आहेत का? प्रश्न समजत आहेत का प्रत्येकाला? ओके, ठीक आहे। हा, जो भाग शिकवतो आहे त्याच्या व्यतिरिक्त काहीच कमेंट करू नका, कमेंट ऑनच ठेवूयात आपण, ठीक आहे? दुसरी काहीही कमेंट करू नका, कमेंट सुरूच ठेवतो, ठीक आहे? पुढचा प्रश्न, 50 नंतर येणारी क्रमागत 17वी विषम संख्या कोणती? असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, ठीक आहे? हा, बघा आता सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, 50 नंतरची म्हटलेलं आहे, इथं 50 आहे, या ठिकाणी 50 लिहा, नंतरची म्हटलेलं आहे, नंतर येणारी म्हणून प्लस। आता 50 समसंख्या आहे आणि इथं विचारली आहे विषम संख्या, म्हणून जेवढी संख्या विचारली आहे तिची दुप्पट करायची आणि त्यामधून 1 मायनस, 17 दोने 34। 50 समसंख्या आहे, इथं विचारली विषम संख्या, या दोन्ही संख्या भिन्न आहेत, म्हणून 1 मायनस, 34 मधून 1 मायनस केले राहिले 33, ठीक आहे? म्हणून 33 यामध्ये प्लस करायचे। पहा, 3 अधिक 0 बरोबर 3, 5 आणि 3 8, आपलं उत्तर किती आलेलं आहे? हा, 83, ठीक आहे? ऑप्शन क्रमांक 1। अशोकजी, रेकॉर्डेड क्लास पण पाहता येतात। हा लाईव्ह क्लास संपला ना तर 2 तासानंतर लाईव्ह क्लासेसचं फोल्डर चेक करा, त्यामध्ये सगळे लाईव्ह झालेले क्लास पण रेकॉर्डेड मिळतात। झालं एवढं? सगळ्यांचं क्लिअर? ठीक आहे। पुढचा प्रश्न, 13 नंतर येणारी 27वी विषम संख्या कोणती? असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, बघा आता, ठीक आहे? सम असो का विषम, दोन संख्याची डबल करून 1 मायनस करायची, बरोबर माधुरीजी? पहा आता बघा, इथं बघा थोडस चेंज आहे। आपल्याला म्हटलं 13, म्हणून 13ला 13, नंतर येणारी म्हटलं त्यामुळं प्लस, 27 अगोदर दुप्पट करा, मग बे 7 14 4, हातचा 1, परत बे 2 4 आणि हातचा 1 5 54। आता 13 विषम संख्या आहे, समोरही विषम संख्याच विचारली आहे, म्हणून फक्त या संख्येची डबल करायची, 1 मायनस करत बसायचं नाही, कारण 13 विषमच आहे आणि समोर विचारलेली संख्या पण विषमच आहे, म्हणून दिलेल्या संख्येची दुप्पट करा आणि बेरीज करून टाका।
यामध्ये 54. पहा 3 आणि 4 7, 1 आणि 5 6, उत्तर 67. ऑप्शन क्रमांक ए आपलं उत्तर. ठीक आहे. आता समोरच्या प्रश्नाकडे आपण वळूयात. बघा 35 नंतर येणारी 9वी विषम संख्या कोणती असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. सेमच प्रश्न आहे, काहीच फरक नाही. ठीक आहे. पहा सगळ्यात अगोदर काय करायचं, 35 ला 35 लिहून घ्यायचं. आता नंतर येणारी म्हटलं त्यामुळं प्लस. 9वी संख्या म्हटलं ना म्हणून 9 ची दुप्पट, 9 दोने 18 आणि समोर विषम संख्येत विचारली. 35 विषमच आहे आणि समोर पण विषमच विचारली म्हणून दिलेल्या संख्येची फक्त दुप्पट करा आणि यामध्ये प्लस करा 18 आणि करा बेरीज. 5 आणि 8 13, 13शी 3 हातचा 1, मग 1 आणि 3 4, 4 आणि 1 5, उत्तर 53. ऑप्शन क्रमांक विषम संख्या असल्यास क्रमानं येणारी समोरील विषम संख्या कोणती असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. थोडासा वेगळ्या लेवलचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे, पण सोडवता येतो आपल्याला हा प्रश्न. पहा आपल्याला काय म्हटलं, पी ही एक विषम संख्या आहे, पी लिहून टाका. क्रमानं येणारी समोरील संख्या म्हणजे प्लस. ठीक आहे. हा पी ही एक विषम संख्या आहे, क्रमानं येणारी समोरील विषम संख्याच. इथे बघा पी ही विषमच आहे आणि समोरची पण विषमच विचारलेली आहे. दोन्ही संख्या जर सारख्या असतील तर आपण दुप्पट करतो, दुप्पट म्हणजेच 2, म्हणून पी अधिक 2 या पद्धतीने आपली विषम संख्या आहे. ऑप्शन क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. टॅली करून दाखवू का, टॅली करून दाखवू का, पहा समजून घ्या. समजा पी एक विषम संख्या मी या ठिकाणी घेतली 3, पी बरोबर किती घेतलं 3, 3 मध्ये 2 मिळवा, बरोबर उत्तर येते 5 आणि 5 विषम संख्याचा आहे. मी जर इथं असं घेतलं असतं पी मायनस 2, ठीक आहे. हा किंवा पी अधिक 1 घेतलं असतं, पी अधिक 1, पी ची संख्या 3 अधिक 1 बरोबर 4, ही झाली होती समसंख्या. समसंख्या आपल्याला पाहिजे नाही. ठीक आहे. पुढे 3p ही विषम संख्या असल्यास क्रमानं येणारी समोरील विषम संख्या कोणती. 3p ही विषम संख्या असल्यास क्रमानं येणारी समोरील विषम संख्या कोणती. सेम गणित आहे, वेगळं काहीच नाही. काय करणार, 3p ला 3p समोरील संख्या म्हणजे प्लस. सुरुवातीला विषम संख्याचा आहे, नंतर पण विषम संख्याचा आहे. दोन्ही संख्या जर सारख्या असतील तर आपण दुप्पट करतो म्हणून 3p अधिक 2. ऑप्शन क्रमांक बी उत्तर. कळलं इथपर्यंत? व्हेरी गुड. जायचं आता समोर. कविराजजी तशी संख्या होत नाही. पुढे आता थोडासा मी प्रश्न चेंज करत आहे. 3 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. 3 या संख्येचा, या त्रिकोणी संख्येचा पाया किती. हा पहा आता हा प्रश्न कसा सोडवायचा समजून घ्या. 3 ही संख्या आहे की नाही, या 3 ची करायची दुप्पट. 3 ची दुप्पट जर आपण केली उत्तर किती येते रे 6. आता या 6 पेक्षा लहानी वर्गसंख्या कोणती आहे 4. 6 पेक्षा लहानी वर्गसंख्या कोणती आहे 4. बस या 4चं घेऊन टाका वर्गमूळ. 4चं वर्गमूळ 2 म्हणजेच 3 या त्रिकोणी संख्येचा पाया 2 आहे. टॅली करून दाखवू. बघा पाया 2 आहे, त्रिकोणी संख्या काढण्यासाठी समोरची संख्या घेतो आणि छेदामध्ये आपण 2 लिहितो. हे 2 कटले, हे 2 कटले, त्रिकोणी संख्या आली 3. टॅली करून दाखवलं तुम्हाला. ठीक आहे. पुढचा प्रश्न
15 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? 15 या त्रिकोणी संख्येचा पाया किती असा प्रश्न विचारलेला आहे. मग कसं करायचं? 15 या संख्येचा त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढायचा माहिती आहे? अगोदर या संख्येची करायची दुप्पट, 15 ची करा दुप्पट, 15 दोने 30. आता या 30 पेक्षा लहान वर्गसंख्या कोणती आहे? 25 आहे की नाही? 30 पेक्षा लहान वर्गसंख्या कोणती आहे? 25. बस 25 चं वर्गमूळ घेऊन टाका. 25 चं वर्गमूळ 5 झाली. 15 या त्रिकोणी संख्येचा पाया 5. टॅली करून दाखवू का? बघा, पाया 5 आहे, समोरची क्रमिक संख्या आपण 6 घेतो आणि छेदामध्ये 2 लिहितो. ठीक आहे? हा, आता 2 न 6 ला भाग जातो. बे एक बे, बे त्रिक 6, 5 गुणिले 3, 5 त्रिक 15. त्रिकोणी संख्या भेटली 15, जी की प्रश्नामध्ये होती. समजत आहेत का टेक्निक? ट्रिक समजत आहेत का सांगा? या ट्रिक समजत आहेत की नाही तुम्हाला? ओके, ठीक आहे, काही हरकत नाही. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण आता. ओके, पहा, 9 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? 9 त्रिकोणी संख्या असलेली 9 पाया असलेली त्रिकोणी संख्या. आता तुम्हाला पाया विचारला का? नाही, आता तुम्हाला विचारली त्रिकोणी संख्या. मग कसं करायचं? ठीक आहे, त्रिकोणी संख्या जर तुम्हाला काढायची असेल तर काय करायचं? पाया किती दिलेला आहे? 9. 9 लिहून घ्यायचा, गुणुले 9च्या समोरची क्रमिक संख्या कोणती आहे? 10. आता आपण 2 संख्येचा गुणाकार करत आहे ना, म्हणून छेदामध्ये 2. बरोबर. आता करा भागाकाराची क्रिया. 2 न 10 ला भाग जातो भागा. बे एक बे, बे पंचे 10. आता 9 गुणुले 5, 9 पाचा 45. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर. व्हेरी गुड. सगळ्यांना समजत आहेत प्रश्नांची उत्तर? ठीक आहे, चला अजून एक असंच गणित घेतो. 12 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? 12 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती असा प्रश्न. बघा, पाया किती दिलाय? 12, म्हणून 12 ला 12 लिहून टाका. गुणुले 12च्या समोरची संख्या कोणती आहे? 13. 2 संख्येचा गुणाकार करत आहे म्हणून छेदामध्ये 2. बरोबर. आता करा भागाकाराची क्रिया. 2 ने 12 ला भाग जातो भागा. बे एक बे, बे सख 12. आता 13 गुणुले 6 बरोबर 13 सख 78. ऑप्शन क्रमांक बी उत्तर आपलं. व्हेरी गुड. हा, आता मी थोडासा प्रश्न बदलणार आहे. ठीक आहे, आता प्रश्न थोडासा मी चेंज करणार आहे, प्रश्न बदलणार आहे. थोडासा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आता आपल्याला घ्यायचा आहे. ठीक आहे, बघा मग पुढचा प्रश्न. 3 नंतर क्रमाने येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती? पहा, आता चेंज केलाय प्रश्न. ठीक आहे, आता आपल्याला काय करावं लागेल? अगोदर जुना पाया, त्याच्यानंतर नवीन पाया आणि त्याच्यानंतर त्रिकोणी संख्या काढावं लागेल. कशी काढायची मग सांगू? पहा, समजून घ्या. सगळ्यात अगोदर काय करायचं? आपल्याला म्हटलं 3 नंतर क्रमाने येणारी चौथी त्रिकोणी संख्या. आता आपण याचा अगोदर पाया काढू. 3 ला 2 न गुणा, 3 दोने 6. आता पाया काढण्यासाठी 6च्या अगोदरची वर्गसंख्या कोणती आहे? 4. म्हणून 4चा आता वर्गमूळ घेतलं तर उत्तर येते 2. हा झाला पाया. पण हा कोणता पाया झाला? जुना पाया. ठीक आहे, आता म्हणतात चौथी त्रिकोणी संख्या सांगा. कितवी? चौथी त्रिकोणी संख्या आपल्याला सांगा म्हणतात. म्हणून या 2 पायामध्ये अधिक आपण चौथी संख्या प्लस करा. मग 2 आणि 4 6 झाले.
ठीक आहे, किती झाले 6. हा झाला नवीन पाया. नवीन पाया. आता आपण त्रिकोणी संख्या काढू शकतो नवीन पायानुसार. 6 गुणुले समोरची संख्या 7 आणि छेदामध्ये 2. खरा भागाकार. बे एक बे, बे त्रिक 6, 3 गुणुले 7, 3 7 21. ऑप्शन क्रमांक बी उत्तर आपलं. कळलं कसं आलं ते 21. ओके, पुढचा प्रश्न घेऊ आपण आता. ठीक आहे. 6 नंतर क्रमानं येणारी 5वी त्रिकोणी संख्या सांगा. बघा आता इथं पण तशीच प्रोसेस करा. अगोदर जुना पाया काढा 6ची दुप्पट करून. 6ची दुप्पट केली तर उत्तर येते 12. आता 12 उत्तर आलं तर 12 पेक्षा लहानी वर्ग संख्या कोणती आहे 9. तर 9चं वर्गमूळ घ्या. 9चं वर्गमूळ किती 3. हा झाला जुना पाया. आता या पायामध्ये 5वी त्रिकोणी संख्या म्हटली ना ती प्लस करा. 3 अधिक 5 बरोबर किती झालं उत्तर 8. आता हा झाला नवीन पाया. नवीन पायानुसार आपल्याला आता त्रिकोणी संख्या काढावी लागते. मग 8 गुणुले समोरची संख्या 9 आणि छेदात 2 बरोबर. आता बघा 2 ने 8 ला भाग जातो भागा. बे एक बे, बे चौक 8 आणि 9 गुणुले 4 केलं तर 9 चौक 36. 5वी त्रिकोणी संख्या कोणती आहे 36. ऑप्शन क्रमांक बी उत्तर आपलं. व्हेरी गुड. समजत आहेत त्याचा अर्थ सगळ्यांना प्रश्नांचे उत्तर. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू आपण आता. बघा 28च्या मागची म्हणजेच अगोदरची चौथी त्रिकोणी संख्या काढा. आतापर्यंत पुढची विचारायचो, आता मागची विचारतोय. 28च्या मागची चौथी त्रिकोणी संख्या. बघा आता हा प्रश्न कसा सोडवायचा. अगोदर 28च्या मागची म्हटलं ना 28ची दुप्पट. 28 दोने 56. आता 56च्या अगोदरची वर्गसंख्या कोणती आहे 49. ठीक आहे, मग 49चा वर्गमूळ घ्या. 49चा वर्गमूळ किती 7. ठीक आहे, आता या 7 मधून आपल्याला चौथी त्रिकोणी संख्या म्हटलंय त्यामुळं 7 लिहा आणि मागची म्हटलेलं आहे मागची अगोदरची त्यामुळं -4. 7 मधून 4 गेले राहिले 3. हा झाला पाया. मग त्रिकोणी संख्या काढण्यासाठी पाया गुणुले समोरची संख्या 4 आणि छेदामध्ये 2 बरोबर. आता भागाकाराची क्रिया. ठीक आहे, बे एक बे, बे दोने 4, मग 3 दोने 6. ही झाली त्रिकोणी संख्या. ठीक आहे, अक्षयजी दररोजच असतंय बुद्धिमत्तेचा क्लास पण. ठीक आहे, बुद्धिमत्तेचा क्लास पण दररोज असतो. सगळे क्लास होतात. बुद्धिमत्ता होतो, मराठी होतो, इंग्रजी होतो, सगळे क्लास होतात लाईव्ह दररोज. ठीक आहे, जर कोणी आपले मित्रमैत्रिणी अजून ऍडमिशन घ्यायची बाकी असतील तर त्यांना ऍडमिशन घ्यायला सांगा. लाईव्ह क्लासेस सुरू झालेत म्हणा आपले. पुढचा प्रश्न 105च्या मागची म्हणजेच अगोदरची 7वी त्रिकोणी संख्या काढा. 105च्या मागची म्हणजे अगोदरची 7वी त्रिकोणी संख्या काढा. बघा अगोदर काय करायचं दिलेल्या संख्येची दुप्पट. मग बे पंचे 10 0 हातचा 1, बे 0 0 वरचा 1 इथं आणि बे 1 बे 210. 210च्या अगोदरची वर्गसंख्या कोणती आहे 196. तर 196चं वर्गमूळ घ्या 14 घेतलं. आता हे 14 लिहायचं आणि अगोदरची संख्या म्हटल्यामुळं मायनस कितवी 7वी म्हणून 14 मधून 7 मायनस करा. 7 मिळतो आपल्याला पाया. आता पाया आपल्याला मिळाला. मग आता त्रिकोणी संख्या काढायची आहे म्हणून पाया 7 गुणुले
7च्या समोरची क्रमिक संख्या 8, 2 संख्येचा गुणाकार आहे म्हणून छेदात 2, बरोबर. आता भागाकाराची क्रिया, बे एक बे, बे चोक 8. आता 7 गुणिले 4, 7 चोक 28. त्रिकोणी संख्या या ठिकाणी येते आपली 28. ऑप्शन क्रमांक डी आपलं उत्तर आहे. व्हेरी गुड. कळलं इथपर्यंत? ठीक आहे, चला नेक्स्ट समोरचा प्रश्न. ओके, आता थोडासा प्रश्न चेंज. थोडासा प्रश्न आता चेंज. एच ही एक समसंख्या आहे, त्या पुढील समसंख्या कोणती? एच ही एक समसंख्या आहे, तर त्या पुढील समसंख्या कोणती? ठीक आहे, हा प्रश्न कसा सोडवायचा? मग सगळ्यात अगोदर काय करायचं? एच ला एच, पुढील संख्या म्हटलं त्यामुळं प्लस. आता अगोदरची समसंख्या आहे, नंतरची पण समसंख्यात विचारली. दोन्ही संख्या जर सम असतील तर आपण दुप्पट करतो, दुप्पट म्हणजे 2. एच अधिक 2 आपलं उत्तर. एच प्लस 2, ऑप्शन बी आपला आन्सर आहे. पुढे, जे ही एक समसंख्या आहे, तर तिच्या पुढील 5वी क्रमागत समसंख्या कोणती? जे ही एक समसंख्या आहे, तर त्या पुढील 5वी क्रमागत समसंख्या कोणती? ओके, आर्यस गडचिरोलीजी, ठीक आहे. आता हा प्रश्न कसा सोडवायचा पहा. सगळ्यात अगोदर आपल्याला जे म्हटलेलं आहे, जे ला जे लिहिलं. आपल्याला म्हटलं की ही समसंख्या आहे, तर तिच्या पुढील म्हटल्यामुळं प्लस. 5वी क्रमागत संख्या, 5वीची दुप्पट किती येते रे? 10. अगोदरची संख्या समच आहे, पुढची पण संख्या समच आहे, म्हणून याची दुप्पट करून फक्त 10 लिहून टाकायची. जे अधिक 10, जे प्लस 10 आपलं उत्तर. ऑप्शन क्रमांक बी उत्तर आपलं. झाला इथपर्यंत? अजून थोडासा चेंज प्रश्न घेऊयात. पहा, 123 मध्ये कोणती लहानात लहान संख्या मिळवली तर त्या संख्येला 5 ने पूर्ण भाग जाईल? 123 मध्ये कोणती लहानात लहान संख्या मिळवली तर त्या संख्येला 5 ने पूर्णपणे भाग जाईल? सरळ सरळ गोष्ट आहे. 5 न भाग जाण्यासाठी एकक स्थानी काय पाहिजे? 5. इथं आहे 3. मग 3 मध्ये जर आपण 2 मिळवले, 123 मध्ये 2 मिळवले तर 125 होईल, है की नाही? एकक स्थानी 5 आला तर 5 न पूर्ण भाग जातो. पण आपल्याला प्रॅक्टिकल मेथड जर करायची असेल तर मग कसं करायचं, है की नाही? तर अशा वेळेस काय करायचं? 123 लिहून घ्यायचं आणि 123 ला 5 ने भागायचं. ठीक आहे, मग 5 2 10, 12 मधून 10 गेले, उरतात 2 आणि वरचे 3 खाली घ्यायचे. आता या 5 ने 23 ला भागायचं आहे, बरोबर का? मग 5 चोक 20, 23 मधून 20 गेले तर उरतात 3 बाकी. आता हे 3 काय करायचे? या भाजक मधून मायनस, 5 मायनस 3 बरोबर उत्तर आहे 2. तर 2 मिळवावे लागतील, 2 मिळवावे. बघा, प्रॅक्टिकल मेथड म्हटलं तर असं उत्तर येते 2. पण एवढा प्रॅक्टिकल करत बसताना वेळ आपल्याकडे परीक्षेत पुरत नाही, त्यासाठी डायरेक्टच आपण कसोटी लावायची सोडून टाकायचं. पुढे, 568 मध्ये कोणती लहानात लहान संख्या मिळवली तर त्या संख्येला 12 ने भाग जाईल? आता हा प्रश्न कसा सोडवायचा? अगोदर 568 लिहून घ्यायचे आणि 12 न पूर्ण भाग जायला पाहिजे तर 12 न भागायचं. मग 12 चोक 48, मग
56 मधून 48 आपल्याला मायनस करायचे आहेत. किती उरतील? 8 उरतात का? या ठिकाणी 8 उरले. वरचे 8 आता खाली. परत बारी साती 84. 88 मधून 84 जर गेले उरतात 4. मग 4 उत्तर आलं ना. आता या 12तून 4 मायनस, 12 मायनस 4 बरोबर या ठिकाणी 8 मिळवावे लागतील. किती मिळवावे लागतील?